भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2027 पर्यंत कोणीच बेघर राहणार नाही अशी घोषणा केली आणि प्रत्येकाला भारताच्या रहिवाशाला घरकुल देणार, घर देणार, ज्याला जागा नसेल त्याला जागेसाठी सुद्धा पैसे उपलब्ध करून दिले जातील अशी घोषणा केली। परंतु ही घोषणा कागदावरच आहे की काय असं दिसायला लागलंय। शहरालगतच जे गायरान आहे या गायरानावर एक गरीब कुटुंब संतोष हनुमंते जे हे मरसिनीचे रहिवासी आहेत, त्यांनी या अहमदपूरच्याच बाजूला असलेले हे गायरान जमीन या गायरानावर स्वतःचं घर करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे इथं घर करून राहिले होते। परंतु तहसील प्रशासनाकडून अचानक यांना कसलीही नोटीस न देता किंवा सूचना न देता या एका गरीब कुटुंबाचं घर या ठिकाणी अचानक JCB लावून उद्ध्वस्त करण्यात आलं। मग मला प्रशासनाला प्रश्न असा विचारायचा आहे की एकीकडे शासन 2027 पर्यंत घर नसलेल्यांना बेघरांना घर देणार आणि एक गरीब कुटुंब जागा नसल्यामुळे एका गायरान जमिनीमध्ये छोटंसं आपलं घरकुल करून जे राहतंय त्याचं घर उद्ध्वस्त करणार। मग ही नमस्कार, माझं नाव संतोष तुकाराम हनुमंते, मी राहणार मरशिनीचाच आहे, रहिवासी। मला गावात घर नाही, शिवारात शेत नाही, कुठंच काही घरदार कुठंच नाही आहे। मी ते शासकीय जमिनीवर अर्ज देऊन राहत होतो तहसीलदार मॅडमला। इथं पाण्याची सोय नाही, लाईटीची सोय नाही। इथं राहत असताना एक दिवस मॅडम आल्या आणि येऊन माझं सर्व घर उद्ध्वस्त केलेलं आहे। आता माझी राहण्याची परिस्थिती काय आहे, माझी शासनाला एवढीच विनंती आहे की होता होईल तेवढं आमची सोय करावी आणि जरुरी नाही की आम्हाला हीच जागा पाहिजे, आम्हाला कुठं पण दिली तरी चालेल, आम्हाला हीच विनंती आहे। माझ्या माहितीस्थान एवढीच माहिती आहे मला, हीच जागा आहे म्हणून। सदर जागा हेमाबाई हनुमंते, आम्हाला राहायला घर नाही, घर देव म्हणून आमची एवढीच आहे विनंती। मुलं किती आहेत तुम्हाला? मुलगा एवढाच आहे, एकच मुलगा आहे। तुमच्या नावावर किंवा मुलाच्या नावावर कुठं जमीन, कुठं प्लॉट वगैरे काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, सुद्धा जागा नाही। मग सुरुवातीला कुठेतरी असेल ना तुमचं? कुठंच नाही, गाव होतं, मरशिवनी गाव आहे, त्या गावावर घर बी नाही, काहीच नाही, काहीच नाही, म्हणून तर इथं माळावर राहायला आला ना। इथून बी इथं जरी तुम्हाला बसून नाही तर मग तुमची काय परिस्थिती राहणार आहे? कुठं तरी त्यानं देवा आम्हाला राहायला जागा असं आम्ही मागायला ना। काय परिस्थिती राहणार आता? लास्ट पर्याय आम्हाला तहसीलमध्ये जाऊन राहावं, तहसील मध्येच बसावं लागेल, करावं लागेल उपासन। जय भीम। माझं नाव अश्विनी संतोष हनुमंते आहे। आज तुम्ही बघू शकता माझ्या घराची काय व्यवस्था आहे। सरकाराकडे माझी हीच विनंती आहे की माझ्या मुलांना कुठंतरी छोटंसं जागा कुठं पण बघून कुठं पण, आम्हाला हीच हे जबरदस्ती नाही की इथंच द्यावं म्हणून, कुठं पण देऊ शकते। सरकाराला भरपूर ठिकाणी अशी जागे आहेत, सरकारने कुठंतरी आम्हाला बसण्यासाठी आसरा द्यावं हीच माझी विनंती आहे सरकाराकडे। आज तुमचा हा संसार सगळा उघड्यावर पडला, कसा ऍडजस्ट करता? पाणी कुठं आहे तुमचं? म्हणजे पाण्या पावसाचं, लाईटीची सोय नाही, तरी पण बी आम्ही इथं राहू लागतो। सरकारानं पाण्याचं टँकर मागून घेत होतो आम्ही। पाणी आता लोकांचे धुणं भांडे करून थोडेसे पैसे जमा करून आम्ही थोडंसं इथं राहण्यासाठी आमचं आसरा बसवण्यासाठी केलं होतं, मेहनत करून कशी तरी। पण सरकारने येऊन ते पण न सांगता आम्हाला असं तोडून टाकले घर आमचं। बजाजचं फायनान्स उचललेलं आहे, लोन उचललेलं। आता धुणे भांडे करून मी घर कसं तरी चालवत होते। माझा नवरा जे लागेल ते मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जाते, सासूबाई शेताला जातात, तेच आम्ही गरिबीच्या परिस्थितीमध्ये आम्ही असंच आमचं जीवन गेले। असं आमची इच्छा आहे की माझ्या मुलांची तरी अशी आमच्यासारखी व्यवस्था होऊ नये म्हणून ह्यासाठीच आम्ही प्रयत्न करतायत की आम्हाला कुठेतरी घर राहावं, राहायला घर भेटावं। अहमदपूर शहरामध्ये अनेक मोक्याच्या ठिकाणावरती नगरपालिकेच्या हक्काच्या जमिनीवरती धनदांड यांचं अतिक्रमण आहे आणि त्या धनदांड यांना अतिक्रमण करून लाखो रुपये त्या ठिकाणी दुकानाचे भाडे वसूल करण्यासाठी प्रशासन मुभा देते। या बाबतीत अनेक वेळा पत्रकारांनी सुद्धा सूचना केल्या, पत्रकारांनी बातम्या केल्या आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याच्या निवेदनं दिली, सर्व काही प्रकार झाले। परंतु त्या धनदांड यांच्या जागा मात्र अजूनही जशाच तशा आहेत, ज्यातून त्यांची लाखो रुपये कमाई होते। परंतु एका गरीबाचं घर या ठिकाणी कसलीही सूचना न देता या ठिकाणी प्रशासनाने उद्ध्वस्त केलंय। ही शोकांतिका आहे।
अहमदपूर शहरामध्ये जे अतिक्रमित धनदांडगे आहेत त्या धनदांडग्यांना प्रशासन अभय देतंय आणि एका गरिबाचं घर उद्ध्वस्त करतंय. तर या प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेकडे कुठल्या नजरेनं आणि कशा पद्धतीने पाहावं हा या ठिकाणी प्रश्न आहे. तर प्रशासनाला आणि या देशाच्या सरकारला जय हिंद न्यूज मराठीच्या माध्यमातून विनंती करेल की या गरिबाला जर समजा त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या साठी ही जागा देण्यात आलेली असली तरीही यांना कुठंतरी अहमदपूर शहराच्या बाजूला कुठेही जागा उपलब्ध असेल तर ती उपलब्ध करून द्यावी अशी आम्ही जय हिंद न्यूज मराठीच्या माध्यमातून विनंती करत आहोत. जय हिंद न्यूज मराठीसाठी मी दयानंद वाघमारे, अहमदपूर. जय हिंद न्यूज मराठी.